येत आहेत आणि आपण निवडणुकीच्या रिंगणात आहात. आपण सर्वप्रथम आपल्या दर्शकांना तुमचा परिचय द्या. मी महेंद्र धनविजय प्रभाग 1 मधून आता निवडणूक लढतो आहे. मागील 1990 पासून भारतीय जनता पक्षाचं या क्षेत्रात काम करतो आहे आणि मागच्या वेळेसही 2017मध्ये प्रभाग 1च्या जनतेने भरभरून आशीर्वाद दिला आणि नगरसेवक म्हणून मी मागच्या 9 वर्षापासून इथे काम करतो आहे. आपण 9 वर्षापासून काम करता, पण आणखी पुन्हा आपण निवडणुकीच्या रिंगणात आहात, म्हणजे तुमच्या जनतेपर्यंत तुमचा चेहरा हा नक्कीच गेलेला असेल. तरी सुद्धा काय वाटतं की प्रभाग 1 साठी कुठल्या मुद्दे आहेत जे तुम्हाला सर्वप्रथम असं वाटतं की त्यावर काम झालं पाहिजे? विकासाचं काम आम्ही मागच्या 9 वर्षात केलेलं आहे. सिमेंट रोड असो, पाण्याची समस्या 2017च्या आधी या क्षेत्रामध्ये पाण्याची इतकं प्रॉब्लेम होतं की कमीत कमी 250 टँकर या प्रभागात रोजच्या यायच्या. आज आम्ही प्रभाग पूर्ण टँकर मुक्त केला आहे. लोकांना भरपूर पाणी सप्लाय महानगरपालिकेच्या मार्फत होते आहे. स्वच्छतेच्या बाबतीत जिथे तिथे कचरा घर होते ते कचरा घर बंद करून आता आपल्याकडे कनकच्या गाड्या आहेत. त्या वाजागाजांनी कचरा घ्यायला घरोघरी येतात आणि त्यामुळे स्वच्छ प्रभाग ठेवण्यात आम्ही यशस्वी झालो आहे. अनेक भागामध्ये खास करून हुडको सारखे जे NITचे लेआउट्स आहेत तिथले 1982चे ते लेआउट आहेत. तिथे गटर लाईन कोलॅप्स झालेली आहे. अनेक याच्यात आम्ही ते गटर लाईन बदलवण्याचं कामसुद्धा आम्ही केलेलं आहे. पण अजूनही अनेक क्षेत्र राहिलेले आहेत जिथे गटर लाईन बदलवायची आहे. खास करून जे नाराज क्षेत्राचा परिसर आहे जो 1900 लेआउट 2300 लेआउट आहे, इथे NITने जे हँडओव्हर करताना जे शिवर लाईन लेवलनी टाकायला पाहिजे होती ती व्यवस्थित टाकली नाही आणि त्यामुळे तिथं खूप प्रॉब्लेम होतो. तिथेही ते काम करण्याची गरज आहे आणि तो काम जवळपास खूप मोठं आहे. जवळपास 20 करोड रुपये त्या सगळ्या गोष्टीला लागतात आणि हा निधी महानगरपालिका देऊ शकत नाही. म्हणून राज्य सरकारकडून तो पैसा आणून ते काम करायचं आहे. आणि तो नाराज क्षेत्र एक शेतीचा ब्लॅक कॉटन सॉईलची एरिया आहे म्हणून तिथे टार रोड टिकत नाही. नवीन कन्स्ट्रक्शन दर रोजी 10 15 घरं नवीन बनत आहेत आणि त्यामुळे टार रोड तिथे कोलॅप्स होऊन जातात. तर त्या पूर्ण क्षेत्रातही सिमेंट रोड करायचे आहेत. अनेक कामं अजून करायचे बाकी आहेत. काय वाटतं की ही महानगरपालिकेची निवडणूक आहे, म्हणजे आता अनेक वर्षांपासून नगरसेवकच नव्हता आणि आता या जबाबदाऱ्या तुमच्या समोर येतात. पण मी हे बोलेल की प्रभाग क्रमांक 1 इथे ही ज्या स्थानिक मूलभूत गरजा आहेत, पाणी, कचरा, वीज आणि रस्ते, तुम्हाला वाटतात का की नागपूरच्या विकासामध्ये प्रभाग 1चं नाव आपण घेऊ शकतो म्हणून सध्या? नक्कीच घेऊ शकतो कारण तो 2017च्या आधी प्रभाग 1मध्ये मोजके सिमेंट रोड होते. आज जवळपास 50% वस्त्यांमध्ये सिमेंट रोड झालेले आहेत. 50% राहिलेले आहेत. जसं आता या क्षेत्रात म्हटलं तर जरीपटका असेल, हाऊसिंग बोर्ड असेल, कस्तुरबा नगर असेल, आहुजा नगर असेल, नागपूर नगर असेल, अनेक क्षेत्रात लहानोजी नगर आहेत. अनेक क्षेत्रात ते पूर्ण रोड सिमेंट रोड झालेले आहेत आणि अजून काही एरिया राहिलेले आहेत. विश्वासनगरच्या 5 गल्ल्या झाल्या आहेत. आजूबाजूचे रस्ते राहिलेले आहेत पण तेही पूर्ण करायचे आहेत. आता 5 वर्षापैकी आम्हाला फक्त 3 वर्ष मिळाले. 2 वर्ष कोविड काळात गेलं, 2020, 2021, 22 आणि 3 वर्षाच्या काळात आम्ही इतकं काम केलं आणि त्यानंतर 2022मध्ये आमचा कार्यकाळ संपला. पण आमचं कार्यालय सतत इथे सुरू आहे. आम्ही कधी असं लोकांना वाऱ्यावर सोडलं नाही की बा आम्ही नगरसेवक नाही तर आम्ही काही करू शकत नाही. आम्ही माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असोत किंवा माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब असोत यांच्याकडून वेळोवेळी फंड आणून लोकांचे कामं आम्ही करत आलो आहे आणि लोकांच्या सेवेसाठी आम्ही सतत इथे अवेलेबल आहोत. आता विरोधी पक्ष म्हटलं तर कुठे ना कुठे उत्तर नागपूरमध्ये पण त्या चर्चा आहेत आणि त्यांचाही प्रचार सुरू आहे. तिथेच आपण देखील प्रचार करता. कुठे काय प्रभाव पडतो आहे, काय सांगाल यावर? आता विरोधी पक्षाकडे काही मुद्दे नाही. आता विरोधी पक्षाचा आमदार 25 झाले, पालकमंत्री राहिले, मंत्री राहिले, पण त्यांचं काही कामच दिसत नाही. काही आमच्या प्रभागात त्यांनी 1-2 रोड बनवले असेल. एवढं 25 वर्षात काम करायला पाहिजे होतं ना, काम केलं नाही आणि आता मुद्दे नाही म्हणून वेगवेगळे मुद्दे काढायचे. आम्ही विकास केला आहे तर विकासावर त्यांनी बोलावं. त्यांनी विकास किती केला, आम्ही किती विकास केला, त्यांनी चर्चा करावी. आम्ही पूर्ण मिळून आज 9 वर्षात 250 करोडच्या वर कामं केलेली आहे.
आणि आमदार साहेबांनी किती केले ते दाखवा, काँग्रेसने किती केले दाखवा. 2012 ते 17मध्ये इथे काँग्रेसचा नगरसेवक होता, आता त्यांची मुलगी लढते आहे. त्यांनी त्यांच्या काळात किती कामं केले दाखवा. आणि आजपर्यंत कोणत्याही नगरसेवकांनी आपल्या कार्यकाळात काय काम केलं हे जनतेला सांगितलं नाही. आम्ही पत्रक देऊन जनतेला सांगितलं आहे आणि आम्ही ओपन चर्चा करायला तयार आहोत. पण ते त्यांना विकासावर चर्चा करायची नाही आहे, कारण त्यांच्याजवळ आहेच विकासच केला नाही आणि म्हणून ते वेगवेगळे मुद्दे काढतात. कोरोनामध्ये खूप काम केला ते घरी घरी. करोना काळात या क्षेत्रात इतकी भयानक परिस्थिती होती की इथे आमदार असताना इथे त्यांनी काही लक्ष नाही दिलं, कोणी कधी येऊन पाहिलं नाही. आम्ही RTPS टेस्ट असो की फवारणी मारायचं असो, इवन आम्ही किचन चालवलं. 6 महिने आम्ही जेवणाचं किचन चालवलं आहे. फडणवीस साहेब त्या किचनमध्ये व्हिजिट केलं होतं आणि आम्ही जनतेच्या सेवेत होतो. आम्ही त्यांना जेव्हा म्हणजे अनाजाचे किटही वाटल्या, अनेक कामं केली. आणि त्या काळात आपल्या या प्रभागामध्ये एक जरीपटक्याला आणि एक नाऱ्याला 2च जागी वॅक्सिनेशन सेंटर होतं. मी आयुक्तांना विनंती करून माझ्या या वस्तीसमोर एक विहार आहे, तिथे 1 वर्ष कोरोनाचं वॅक्सिनेशनचं सेंटर स्वतःच्या प्रायव्हेट सेंटर उभारून जनतेला इथे मी त्यावेळेस सेवा दिली. अगदी बूस्टर डोसपर्यंत, म्हणजे पहिला डोस, दुसरा डोस आणि बूस्टर डोस असं पूर्ण वर्षभर ते वॅक्सिन सेंटर चाललं आणि जनतेच्या त्या काळात आम्ही त्याचा फायदा झाला. तुम्ही बोगद्यावरही बनवले आहे, काम केलं आहे बोगद्यावरचं. असं आहे, आपलं क्षेत्र एक आमच्या आंबेडकरी जनतेचं आहे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक अनुयायी म्हणून माझं कर्तव्य आहे समाजासाठी काही ना काही करणं. आणि माझा समाजकार्यात याचा तो उद्देश आहे की आपल्या समाजासाठी काही ना काही करायचं. अनेक विहाराची खस्ती हालत, तिथे कोणी काम लक्ष न देता आमदारांनी नुसते समाज भवन बनवून सोडून दिले. त्याचं काही मेंटेनन्स नाही, काही नाही. मी नगरसेवक असताना आणि दुर्बळ घटक समितीचा अध्यक्ष असताना नागसेन नगर असो, हुडको असो, हाऊसिंग बोर्ड कॉलनी असो, कस्तुरबा नगर असो, नारा असो, इवन आपला चॅटर्जी लेआउट, सुगतनगर, या जागृतनगर, या सगळ्या विहारांमध्ये जिथे जिथे शक्य झालं, जे जे काम करायचं होतं ते जे त्यांनी सांगितलं, अनेक कामं मी केलेलं आहे. मी माझ्या वस्तीमध्ये एक समाजभवन नुसतं असं पडलेलं होतं, त्याला मी रिनिवेट करून थायलंडहून मूर्ती मागवून त्यात तो परिसर आज एक सुंदर परिसर झालेला आहे. आणि हे लोकांच्या उज्ज्वलनासाठी, लोकांच्या जागृतीसाठी हे केंद्र बनलेलं आहे. तुम्ही स्पोर्ट कॉम्प्लेक्स आणलं आहे, त्याच्यासाठी का सांगता? आता आमच्याकडे स्पोर्ट कॉम्प्लेक्सचं काम भूमिपूजन 2001मध्ये झालं आणि 2001पासून ते काम रडखडत चालू होतं. जेव्हा 2014मध्ये आमचे इथे मानेसाहेब आमदार म्हणून निवडून आले, मी आणि आमदार साहेबांसोबत, मानेसाहेबांसोबत देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो की बा याचं बिल्डिंग तयार होऊन झाली आहे, त्याचं पुष्कळचं काम राहिलेले आहे. तर त्यांनी मग क्रीडा अधिकाऱ्याला आणि क्रीडा मंत्रालयांना ते पत्र आमचं फॉरवर्ड केलं आणि इथलं आता काम पूर्ण झालं. तिथे शूटिंग रेंजचं बिल तयार होतं, पण तिथं साहित्य नव्हतं. एक गन 55 लाखाची एक गन शूटिंगची असते. 2 गन त्यावेळेस प्रोव्हाइड करण्यात आलं. जवळपास 2.5 कोटी तिथे देण्यात आले आणि आज ते झालेलं आहे, पण तरी अजूनही त्याचं लोकार्पण झालेलं नाही. मी अनेकदा त्याचं हे केलं आहे, पण आता आमदार साहेब तिथे स्विमिंग टँक बनवतो, हे बनवतो, म्हणून ते कामं सुरू असल्यामुळे अजून कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळालेलं नाही आणि म्हणून ते थांबलेलं आहे. त्याचप्रमाणे आम्ही पाटणकर चौकच्या बाजूला आपले पाटणकर साहेबच्या नावाने आवळे बाबूच्या नावाने एक समाज भवन बनवलं आहे. त्याचंही कम्प्लिशन सर्टिफिकेट आमचे मानेसाहेब 19मध्ये हारले, म्हणून ते त्याचं कम्प्लिशन सर्टिफिकेट राहिलेलं आहे. त्याला अजून काही निधीची आवश्यकता आहे. ते निधी अगर या काळात जर आमदार आता जे आहेत त्यांनी दिलं तर तेही एक जनतेसाठी चांगलं होईल. एक पाटणकर गार्डन, पाटणकराच्या नावानं ओपन गार्डन बनवलेलं आहे त्याच पाटणकर चौकात, तोही सुंदर झालेला आहे. त्याचंही लोकार्पण आम्ही केलेलं आहे. अनेक कामं असे केलेले आहेत आणि आता पुढे
पुढे जे आहे येणाऱ्या 5 वर्षात अनेक कामं अजून करायची आहेत. जसं आता मुंबईमध्ये महानगरपालिका मोठे दवाखाने चालवत आहे, पण नागपूरमध्ये महानगरपालिका एक इंदिरा गांधी हॉस्पिटल सोडलं तर नागपूरमध्ये महानगरपालिकेचे असे दवाखाने नाही. आपल्या प्रभागामध्ये एक मोठा दवाखाना चांगला महानगरपालिकेचा असावा अशी आमची इच्छा आहे. त्याचप्रमाणे एक चांगली महानगरपालिकेची शाळा जे इंग्लिश मिडियम CBSE आहे ती असावी. ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय या नावाने या प्रभागात करायचं. 1-2 एकरची जागा महानगरपालिकेची शिक्षणाकरता राखीव आहे, तिथे ते स्थापन करावी हाही मानस आमचा आहे. आणि अनेक उद्यान असे पडलेले आहेत विरान जे 1960मध्ये आणि याच्यात राखीव आहेत. त्या उद्यानाला दयानंद पार्कच्या स्तरवर त्यालाही आम्हाला येणाऱ्या काळात ग्रीन प्रभाग या दरावर प्रत्येक वर्षी 1000 झाडं लावून ते गार्डन डेव्हलप करण्याचाही आमचा पूर्ण मानस आहे. आणि या प्रभागाचा विकास आम्ही केला आहे. आता त्याला अजून विकसित प्रभाग करायचा आहे आणि निश्चित नागपूर शहरात प्रभाग 1चं नाव घेण्यासारखं राहील इतका चांगला प्रभाग आम्ही करणार आहोत. आणि आता नवीन मतदार आहे किंवा जी तरुण पिढी आहे जी मतदान करतील त्या लोकांना काय आव्हान कराल आणि प्रभाग 1साठी प्रभाग 1च्या जनतेला काय आव्हान कराल? नवीन विद्यार्थ्यांसाठी आज विद्यार्थी इकडे तिकडे फिरतात, त्यांना आजच्या महागाईच्या ह्याच्यात त्यांना परवडत नाही कुठे इंटरनेट आणि इतर याची कथा. म्हणून प्रभागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ई-लायब्ररी हा उघडायचा महानगरपालिकेकडून हा एक आमचा या 5 वर्षात एक टार्गेट आहे. तेही आम्ही उघडणार आहोत. आणि एक चांगलं लायब्ररी जिथे विद्यार्थी येऊन अभ्यास करू शकणार, आपल्या जे कॉम्पिटेटिव्ह परीक्षेच्या तयारी तिथे करू शकतील असं एक चांगलं सेंटर ई-लायब्ररीच्या माध्यमातून आम्ही निर्माण करणार आहोत. आणि विद्यार्थ्याकरता मागच्या वेळेस 2023मध्ये महारोजगार मेळाव्याचं आम्ही आयोजन केलं होतं. त्याचंही आता रजिस्ट्रेशन केलं. त्याच्यात आपल्या प्रभागाचे 724 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळालेलं आहे मिहानमध्ये. आणि येणाऱ्या काळातही आम्ही ते प्लेसमेंटचं दरवर्षी आम्ही ते करणार आहोत. आणि हा विद्यार्थ्याकरता एक स्किल डेव्हलपमेंट आजच्या याच्यात नुसतं नोकरीवर त्यांनी अवलंबून न राहता त्यांना स्किल त्यांचं डेव्हलप झालं पाहिजे याच्याकरता त्यांच्याही स्किल डेव्हलपमेंट महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्याचाही प्रयत्न आमचा यावेळेस राहणार आहे. जय भीम.